नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर सुहासिनी मुळीक आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या या विशेष वेबिनार मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण अशा मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत की ज्या मुद्दे म्हणण्यापेक्षा चुका, भयंकर चुका म्हणतो आपण त्याला, की ज्या अशा भयंकर चुकांवर डिस्कशन करणार आहोत की ज्यामुळे यश सतत आपल्याला हुलकावणी देत राहतं आणि जवळपास आपल्या आयुष्यातली महत्त्वाची 5-5 वर्ष निघून जातात, पैसाही वाया जातो आणि उमेदीची वर्षही वाया जातात। तर अशा कोणत्या चुका आहेत या ज्यामुळे यश आपल्याला सतत हुलकावणी देत राहतं? बघा, त्याआधी काही गोष्टी समजून घ्या तुम्ही। बघा, दरवर्षी जवळपास लाखो विद्यार्थी म्हणजे 5 ते 10 लाख विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती UPSC MPSC चा फॉर्म भरत असते। तेवढेच विद्यार्थी तयारीही करतात। लायब्ररीज आपण बघतो खचाखच भरलेले असतात लायब्ररीज अभ्यास करण्यासाठी। 12-12, 14-14 तास विद्यार्थी अभ्यास करतात, तीच पुस्तके वाचतात, तेच लक्ष्मीकांत वाचलेलं असतं, तेच स्पेक्ट्रम वाचलेलं असतं, बरोबर। पण होतं काय, 99% विद्यार्थी अपयशी ठरतात आणि रिझल्ट फक्त 1% विद्यार्थ्यांनाच मिळतो। असं का बरं होत असेल? म्हणजे उरलेले 99% विद्यार्थी हुशार नसतात का? तर असं नाहीये, ते नक्कीच हुशार असतात, ठीक आहे। पण ते काय होतं त्यांच्याकडून, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांच्याकडून नकळतपणे अशा काही चुका होतात की ज्या चुकांमुळे त्यांना यश सतत हुलकावणी देत राहतं। तर मग अशा कोणत्या चुका आहेत त्या आज आपण पाहणार आहोत, ठीक आहे। त्याआधी समजून घ्या की हा वेबिनार कोणासाठी आहे। हा वेबिनार अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे नव्याने UPSC किंवा MPSC ची तयारी करण्यास सुरुवात करणार आहेत, किंवा मागील 2 ते 3 वर्षापासून जे विद्यार्थी तयारी करत आहेत परंतु त्यांना यश सतत हुलकावणी देत आहे। म्हणजे आपल्याला एनालिसिस करण्याची वेळ आलेली आहे की आपण काय चुकतोय, ठीक आहे। तर या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा वेबिनार फार महत्त्वाचा ठरणार आहे। आता यामध्ये जेव्हा आपण भयंकर चुका म्हणतोय, ठीक आहे, 5 भयंकर चुका, या 5 भयंकर चुका का म्हणतोय आपण यांना? कारण या 5 चुकांमुळे काय होतंय, तर आपल्या आईवडिलांचा पैसाही वाया जातोय आणि आपली उमेदीची वर्ष पण वाया जात आहे, ठीक आहे। म्हणजे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ सुद्धा जातोय आणि पैसा पण वाया जातोय, पण आपल्याला कळतच नाहीये की आपण कुठे चुकतोय, म्हणून आपण त्याला भयंकर म्हटलेलं आहे। आता या चुका सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे कागद आणि म्हणजे वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि या सगळ्या चुका तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत आणि लिहून घेऊन स्वतःला आज एक प्रॉमिस करायचं आहे की मी या चुका करणार नाही, ठीक आहे, मी या चुका करणार नाही। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जर पुढचे 45 मिनिट तुम्ही हे व्यवस्थित वेबिनार ऐकलं, लेक्चर ऐकलं व्यवस्थित, ठीक आहे, आणि त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन केलं तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या स्टडीमध्ये, तर मी नक्कीच तुम्हाला सांगते की तुम्हाला 2027च्या अटेम्प्ट मध्ये जे साध्य करायचं आहे, ठीक आहे, तर ते तिथे तुम्हाला ते नक्कीच साध्य करता येणार आहे। तिथे तुम्हाला यश हुलकावणी देणार नाही, ठीक आहे। त्यामुळे आता स्वतः व्यवस्थित लक्षपूर्वक हे लेक्चर ऐकायचं आहे आणि स्वतःला प्रॉमिस करायचं आहे की मी या चुका करणार नाही। आता जेव्हा विद्यार्थी पुण्यामध्ये येतात, नव्याने अभ्यासाची आपण निर्णय घेतला, चला मी आता MPSC UPSC ची तयारी करणार आहे, आणि मग आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा थेट बस पकडली आणि पुण्यात आलो, किंवा ट्रेनने आपण दिल्लीला गेलो, राईट। मग पुण्यामध्ये काय करतो आपण, अप्पा बळवंत चौकामध्ये येतो, आल्या आल्या सुरुवातीला पहिला फोन असतो आम्हाला, ठीक आहे। प्रत्येक क्लासला फोन करून विचारतात बुकलिस्ट द्या ना आम्हाला, ठीक आहे, आम्हाला बुकलिस्ट हवी आहे। टॉपर्सची बुकलिस्ट, YouTube, आजकाल फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम सगळीकडे टॉपर्सच्या बुकलिस्ट मिळतात। मग आम्ही काय करतो, आमची एक त्याच्यातून बुकलिस्ट तयार करतो। मग प्रत्येक विषयासाठी आम्ही 4-4 पुस्तकं लिहून ठेवतो, ठीक आहे। आणि मग सगळ्यात पहिलं काम काय करतो आम्ही, तर आम्ही येतो आणि अप्पा बळवंत चौक किंवा मुखर्जी नगर मधून आम्ही सगळी पुस्तकं विकत घेतो आणि मग आमच्या अभ्यासाला सुरुवात होते, ठीक आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मिस्टेक काय करतो आपण, तर आपण ज्या परीक्षेची तयारी करणार आहोत, MPSC असेल किंवा UPSC,
तर त्या परीक्षेमधून त्या आयोगाची अपेक्षा काय आहे हे समजून न घेता आपण अभ्यासाला सुरुवात करतो. ठीक आहे. आणि हे समजून घेण्याचं बघा, आयोग आणि तुम्ही यांच्यामध्ये दोन महत्वाचे माध्यम आहेत. ठीक आहे. एक महत्वाचं आहे सिलेबस आणि दुसरं महत्वाचं आहे पीवायक्यूज. तर या दोन्ही गोष्टीकडे सुरुवातीला आपण केलेलं दुर्लक्ष आपल्याला रिपीटेड अपयशाला सामोरे जावं लागतं. तर मग हे का इम्पॉर्टंट आहे अभ्यासक्रम आणि सिलेबस पीवायक्यूज बघा. त्याच्या काही गोष्टी समजून घ्या आधी. आता अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा जीपीएस आहे, लक्षात घ्या. हा जो अभ्यासक्रम आहे हा तुमचा जीपीएस आहे. जीपीएस म्हणजे कसं, दिशादर्शक म्हणू शकतो आपण. म्हणून आपण त्याला जीपीएस म्हटलेलं आहे. ठीक आहे. हा अभ्यासक्रम तुमचा जीपीएस आहे. म्हणजे तो तुम्हाला दिशा दाखवणार आहे. आयोगाने तुम्हाला क्लिअर कट अभ्यासक्रम दिलेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा अभ्यासक्रम वाचायचा आहे. दुसरं काय, एक गैरसमज असतो विद्यार्थ्यांमध्ये की एमपीएससी युपीएससीचा अभ्यासक्रम म्हणजे आवाका इतका मोठा आहे अंडर द सन, म्हणजे जगामध्ये जे काही आहे ते युपीएससी एमपीएससीच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड आहे असं आपण मानतो. पण असं अजिबात नाही. आयोगाने व्यवस्थित एक सिलेबसची कॉपी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. आणि ती आपल्याला लक्ष्मण रेषा म्हणायची आहे. ती आपल्याला काय म्हणायची आहे, लक्ष्मण रेषा. आणि ती रेषा कधीच ओलांडायची नाही. ठीक आहे. ही लक्ष्मण रेषा कधीच ओलांडायची नाही. आपण अभ्यासक्रम न वाचल्यामुळे आपला वेळ कुठे वाया जातो, कसा जातो हे पण आपल्याला कळत नाही. बघा, आपल्याला जर आपण अभ्यासक्रम वाचलेलाच नसेल तर आपल्याला हेच माहिती नसतं की प्रश्न कुठून येतोय. ठीक आहे. प्रश्न कुठून येतोय, कशा प्रकारे येतोय, किंवा सिलेबस मध्ये काय मुद्दे दिलेले आहेत हे माहिती नसतील तर आपण काय करतो, अगदी म्हणजे सिलेबस नुसार न वाचता आपण काय करायला लागतो, एखादा टॉपिक घेतला की जसं काही आपण पीएचडी करतोय त्याच्यावर एवढं रिसर्च सुरू होतो आपला. म्हणजे याचं उदाहरण सांगायचं तुम्हाला तर बघा, न्यूजपेपर जेव्हा आपण वाचायला घेतो, आपल्याला जर सिलेबस पाठ नसेल, आपल्याला सिलेबस माहिती नसेल, आपण पाहिला नसेल, तर सगळेजण सांगतात युपीएससी एमपीएससी साठी अपडेट राहणं फार गरजेचं आहे. तुम्हाला न्यूजपेपर मधले न्यूज माहिती असणं गरजेचं आहे. डेलीचा न्यूजपेपर तुम्ही वाचलाच पाहिजे. मग 1 तास न्यूजपेपर वाचला पाहिजे, हा रूल आम्ही फॉलो करतो, बरोबर. मग आम्ही काय करतो, पेपर घेऊन बसतो. मग त्याच्यामध्ये आलेल्या पोलीस डायरीच्या न्यूज, हत्या, राजकारणातील न्यूज, ठीक आहे, कोण काय म्हणालं, कुणी काय कमेंट केलं, कोण कुठे गेलं, कोण कुठे आलं, कोणी काय उद्घाटन केलं, अशा न्यूज आपण वाचत राहतो, बरोबर. ठीक आहे. ज्या खरं तर अपेक्षितच नसतात. दररोजच्या न्यूजपेपरमध्ये तुमच्या कामासाठी महत्वाच्या 2 ते 3 न्यूज असतात हार्डली, ज्या तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या असतात. पण हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्हाला सिलेबस माहिती असेल व्यवस्थित, बरोबर. तिसरा, याच्यावर उपाय काय आहे, याच्यावर उपाय काय आहे तर बघा, तुम्ही आजच काय करायचं आहे, सिलेबसच्या कॉपीची प्रिंटआउट काढायची आहे आणि ती प्रिंटआउट सगळ्यात पहिल्यांदा आपल्या टेबलवर ठेवायची आहे. ठीक आहे. ती प्रिंटआउट आपल्या टेबलवर ठेवायची आहे. पुढे काय करायचं त्याचं मी सांगणार आहे. त्याच्यापूर्वी आपण पीवायक्यूचं इम्पॉर्टन्स समजून घेऊया. आता बघा, पीवायक्यू काय करतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर मिळतात. ठीक आहे. हा काय आहे तर हा परीक्षेचा एक्सरे आहे, लक्षात घ्या. हा परीक्षेचा एक्सरे आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे काय, अभ्यासक्रम काय सांगतात, तुम्ही काय वाचलं पाहिजे. तर पीवायक्यू काय सांगतात, तुम्ही कसं वाचलं पाहिजे. म्हणजे अप्रोच बिल्डिंग जे म्हणतात ते विदाउट पीवायक्यू होऊ शकत नाही. आयोगाच्या अपेक्षा आपल्याला समजूच शकत नाहीत की तो जो विषय आहे त्या विषयाला कसा तुम्ही तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप केली पाहिजे, हे तुम्हाला पीवायक्यू वाचल्याशिवाय समजणार नाही. ठीक आहे. आता पीवायक्यू का गरजेचे आहेत तर बघा, तुम्ही जेव्हा एखादा टॉपिक वाचताय, तुम्ही अभ्यास करतायच, बरोबर. सिलेबस नुसार तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्ही पीवायक्यू पाहिल्या नसतील तर तुम्ही, उदाहरण घेऊया आपण, 1857चा उठाव तुम्ही अभ्यास करताय. मग तुम्ही काय केलं, उठाव कुठे झाला, का झाला, कसा झाला, बरोबर, कुठल्या कुठल्या एरियामध्ये झाला, मग तिथे प्रतिनिधी कोण होते, ठीक आहे, ब्रिटिश कमांडर कोण होते, आपण सगळं कसा पडाव झाला, कसं नेतृत्व कुणी कुणी केलं, या सगळ्या गोष्टी वाचतो आपण. कारण काय होती, तत्कालिक कारण काय होतं, आर्थिक काय होतं, सामाजिक कारण काय होतं, बरोबर.
आणि वरून आपण काय परिणाम पण वाचतो. आपण सगळं वाचलं, पण आपण पेपरला गेलो. पेपरला गेल्यानंतर काय झालं, प्रश्न काय आला, तर 1857चा उठाव हा पहिला राष्ट्रीय संग्राम म्हणता येईल का? मग आता आपल्याला आपण हँग झालो. आता आपल्याला प्रश्न पडला, अरे या दृष्टीने तर मी विचारच केला नाही. का केला नाही? कारण मी आधीचे प्रश्न पाहिले नाहीत. त्यामुळे तशी थॉट प्रोसेस डेव्हलपच झाली नाही. आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये जसा अभ्यास करत होतो तसाच अभ्यास करत सुटलो, राईट? त्यामुळे महत्वाचं काय आहे, पीवायक्यू वाचणं. रोज तुम्ही पीवायक्यू वाचले पाहिजेत. पीवायक्यू अनालिसिस, जो टॉपिक तुम्ही अभ्यास करताय त्या टॉपिकचा सुरुवात करण्यापूर्वी त्या टॉपिकवर आलेले प्रश्न वाचणं गरजेचं आहे आणि तो टॉपिक वाचून संपल्यावर पुन्हा ते प्रश्न वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला कळणार आहे की आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे मी तो टॉपिक समजून घेतोय का. ठीक आहे. दुसरं काय आहे, याचा थेट फटका कसा बसतो बघा. जसं मी उदाहरण दिलं तर 1857च्या उठावाचं, बरोबर. आता बरेच विद्यार्थी काय करतात, तर भरपूर अभ्यास करतात आणि मग पेपरला गेल्यानंतर आपण पीवायक्यू बघितलेले नसतात. त्यामुळे जसं 1857च्या उठावाचा जो प्रश्न आला तिथे फटका बसला. मग असे प्रश्न लिहिता येत नाहीत. मग लिहिता न आल्यामुळे काय होतं की असे प्रश्न सुटायला लागतात आपल्याकडून आणि मग थेट आपण स्पर्धेच्या बाहेर येतो. आता या दोन्हीवर उपाय काय आहे, तर या दोन्हीवर उपाय महत्वाचा पहिला काय, इथे मी सांगितलं की तुम्हाला सिलेबसची प्रिंटआउट ठेवायची आहे. सिलेबसची प्रिंटआउट जी आहे ती ठेवायची आहे आणि टेबलवर नुसती ठेवायची आहे का नाही, ती दररोज वाचायची आहे आणि ती तोपर्यंत वाचायची आहे जोपर्यंत तुम्हाला ती पाठ होत नाही. आता जे नव्याने विद्यार्थी तयारी करतात त्यांनी तर पहिला सुरुवातीला मी सजेस्ट करेन की पहिले 15 दिवस तुम्ही कोणतंही जाड पुस्तक घ्यायचं नाही. तर तुम्ही फक्त पीवायक्यू आणि सिलेबस या दोन गोष्टीच ठेवायच्या आहेत तुमच्याकडे आणि त्या सिलेबस मधला प्रत्येक शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठेवायचे आहेत म्हणजे मग पहिले 15 दिवस मॅडम आम्ही काय केलं, पीवायक्यूचं एक पुस्तक घेऊन आलो, प्रीचं एक आणलं, मेन्सचं एक आणलं आणि आम्ही काय केलं, सिलेबसची कॉपी आणून ठेवली. आता त्याच्याकडे बघत बसायचं का नाही, तर तुम्ही ते डेली वाचायचं आहे आणि तुम्ही डेली वाचून, आता बरेच अनालिसिस केलेले पीवायक्यूचे पुस्तकं पण मिळतात तुम्हाला मार्केटमध्ये, तर त्याच्याशी रिलेट करून बघायचं आहे हा टॉपिक काय आहे आणि इकडे प्रश्न कसा आलेला आहे, थोडंसं अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला त्या परीक्षेचा आवाका आणि त्या परीक्षेची डेप्थ समजायला लागेल थोडी थोडी. पहिल्या दिवशी नक्कीच नाही समजणार, पण हळूहळू ती समजेल 4 दिवसांमध्ये तुम्हाला आणि मग तुम्ही खरं तर खऱ्या अर्थाने स्टडीला सुरुवात करायची आहे. मागील 5-7 वर्षांचं पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या पीवायक्यूचं विश्लेषण करायचं आहे, लक्षात घ्या तुम्हाला इथे. कारण का, तयारीला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे जे डेस्टिनेशन आहे आपलं, तिथे जर आपल्याला जे जायचं असेल, समजा एखादी ट्रिप प्लॅन करताय तुम्ही, तर तुम्ही आधी त्या तिथल्या प्लेसची व्यवस्थित माहिती काढाल की नाही, बरोबर. काय आहे तिथं, कोणकोणते ठिकाणं आहेत की जिथं मी फिरायला जाऊ शकतो, जिथं मला काही गोष्टी नव्याने बघायला मिळतील. ठीक आहे. असं फूड कोणतं आहे, राहण्याची ठिकाणं कोणती, आपण सगळं चौकशी करतो की नाही. पण जेव्हा आपल्या करिअरचा प्रश्न येतो तिथे काय करतो आपण, नाही मी एमपीएससी करतो, मी यूपीएससी करतो आणि सुरुवात झाली स्पेक्ट्रम पासून, एम लक्ष्मीकांत पासून. आपण जाणून सुद्धा घेत नाही. आपण कधी एमपीएससीच्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करत नाही, त्यांनी जनरल इन्स्ट्रक्शन्स काय दिलेत हे पण पाहत नाही. तर ह्या तुम्ही पहिल्यांदा पाहिल्या पाहिजेत सगळ्या. तुम्ही जाणून घ्या आधी, आयोगाचं मन वाचा. ठीक आहे. आणि मग सुरुवात करा प्रिपरेशनला. आता दुसरी महत्वाची चूक बघा. आता बरेच विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि ते मला सांगतात की मॅडम मी आता पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय. मग माझा प्रश्न पहिला असा असतो, असं का रे बाबा करतो तू, पूर्व परीक्षेपासून का सुरुवात केली आहे. तर त्यांचं रिझन पण तसं लॉजिकली बरोबर वाटतं. काय असतं त्यांचं रिझन, की कसं आहे मॅडम, आता मुख्य परीक्षेवर एवढा वेळ देऊन एवढा अभ्यास करून प्रिलिम नाही निघाली तर मग आम्ही काय विचार केला, आम्ही पहिल्यांदा ना प्रिलिमच अभ्यास करतोय. मग प्रिलिमचा अभ्यास केल्यामुळे काय होणार आहे की हा कधी ना कधी प्रिलिम पास होऊ आम्ही, मग पहिला टप्पा आहे तो, मग प्रिलिम पास झाल्यावर मुख्य परीक्षेचं बघू ना. बघा ही सगळ्यात मेजर मिस्टेक असते. दुसरी सगळ्यात मेजर मिस्टेक, जे पहिल्या अटेम्प्ट मध्ये ज्यांना पोस्ट मिळते ते विद्यार्थी नक्कीच असं करत नाहीत. तर ते विद्यार्थी कसं करतात, काय करतात बघा. तर इथे आधी पहिला तुम्ही टाइमलाईन ट्रॅप समजून घ्या. प्रिलिमचं चक्रव्यूह कसं तयार होतं हे आधी समजून घ्या.
जेव्हा आपण सुरुवात प्रिलिम पासून करतो तेव्हा आपण कंटिन्यू प्रिलिमच करत राहतो. तुमच्या मुख्य परीक्षेतून पहिली गोष्ट अशी आहे की 70% सिलेबस प्रिलिमचा कव्हर होतो. जर तुम्हाला मेन्सचं डेप्थ नाही आली तर प्रिलिम निघण्याची शक्यता फार कमी असते. मग काय होतं, एक प्रिलिमचं सायकल तयार होत जातं. मग यावर्षी प्रिलिम नाही निघाली, मग नाही मी प्रिलिमच करेल, मग पुन्हा आपण प्रिलिमच करतो पुढच्या वर्षी, राईट. मग असं काय होतं, 2-3 वर्ष आपण प्रिलिम देत राहतो आणि मग कधीतरी प्रिलिम एखाद्या वर्षी निघते, कारण आपण अगदी लक्ष्मीकांत एक लाईन ना लाईन पाठ करतो, बरोबर. इतकं ते पाठांतर झालेलं असतं. मग काय होतं, समजा तिसऱ्या वर्षी तुमची प्रिलिम निघाली, पुढे काय? मेन्सला काय होतं, फार आनंद झाला, आम्हाला पहिली प्रिलिम निघाली माझी, आता मी पोस्ट घेऊनच बाहेर येईन वगैरे ब्ला ब्ला ब्ला, असं असतं बरंच. पण काय होतं, सत्य याहून फार वेगळं असतं. कारण पूर्व आणि मुख्य परीक्षा UPSC असो किंवा MPSC असो, या दोन्हीमध्ये 90 ते 100 दिवसांचा फक्त गॅप असतो. आणि या 90 ते 100 दिवसांच्या गॅप मध्ये तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही 1750 मार्क्सची तयारी करू शकता? तयारी म्हणतीये मी, बेसिक प्रिपरेशन पासून सुरुवात. मग आम्ही प्रिलिमला हिस्ट्री वाचले ना मॅडम, तुम्ही करा, तुम्ही PYQ बघा, सिलेबस व्यवस्थित वाचा. प्रिलिमचा हिस्ट्री आणि मेन्सचा हिस्ट्री फार फरक आहे, ठीक आहे. अप्रोच मध्ये फार फरक आहे. त्यामुळे मग आम्ही उत्तरं लिहू शकतो नाही, काहीच उपयोग नाही. 90 ते 100 दिवसांमध्ये तुम्हाला जवळपास GS मध्ये 12 ते 13 वेगवेगळे विषय आहेत, त्या विषयांची तयारी, एसे रायटिंगची तयारी, ऑप्शनल सारखा 500 मार्क्सचा विषय त्याची तयारी, ठीक आहे. याची तयारी तो तयारी भाग झाला. दुसरी, तुम्हाला शेकडो पानांचं आन्सर रायटिंग करणं, ठीक आहे, लिखाणाची प्रॅक्टिस पाहिजे की नाही, टेस्ट देणं त्याच्यावर, आणि मग तुम्ही खऱ्या अर्थाने मेन्सला जाऊन बसणं, हे सगळं शक्यच नाही. मग त्यामुळे काय होतं, मुख्य परीक्षेमध्ये दारुण पराभव, पासच होऊ शकत नाही आपण मुख्य परीक्षा. मग पुन्हा तेच सायकल सुरू होतं. मग नाही आता समोर प्रिलिम आली आहे, मग आधी प्रिलिम करतो, मग पुन्हा मेन्स. यामध्ये काय होतं, आपल्या लाईफ मधले 5-5 म्हणजे पंचवार्षिक दशवार्षिक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही चुकूनही करायची नाही आपण, ठीक आहे. महत्वाचं आता जेव्हा की अधिकारी पहिल्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जे क्रॅक करतात एक्झाम, ते प्रिपरेशन कशी करतात, ते सुरुवातीला कधीही प्रिलिमची तयारी करत नाही. ते सुरुवातीला व्यवस्थित शांतपणे मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात. लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात. पहिले 1-1.5 वर्ष ते मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी देतात आणि त्याची व्यवस्थित तयारी झाल्यानंतर मग ते प्रिलिमचा फॉर्म भरतात. आणि मग शेवटच्या 3-4 महिन्यांमध्ये ते पूर्व परीक्षेची तयारी करतात. त्यांचा ऑलरेडी 70 ते 80% जो अभ्यास आहे तो प्रिलिम मधून झालेला असतो आणि मग रिमेनिंग जो अभ्यास आहे, मुख्य परीक्षेमधून झालेला असतो आणि उरलेला जो उर्वरित अभ्यास आहे प्रिलिमचा, तो त्यांचा त्या 3-4 महिन्यामध्ये कव्हर होऊन जातो. मग तिथे काय करायचं असतं, त्यांना रिव्हिजन करायचं असतात, रेग्युलर टेस्ट सिरीज द्यायचे असतात आणि CSATची तयारी करायची असते, ठीक आहे. आणि यामुळे होतं काय, मग प्रिलिम 100% पास होते आणि त्यांना गॅरंटी असते की मुख्य परीक्षात मी पास होणारच आहे आणि मी पुढे पोस्ट घेऊन बाहेर पडणार आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला टॉपर प्रमाणे पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास होणाऱ्या टॉपर प्रमाणे तयारी करायची आहे की पंचवार्षिक दशवार्षिक आपल्याला इथेच राहायचं आहे, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आता बघा, यावर मी काय तुम्हाला सोल्युशन देईन, तर 2027चा जर अटेम्प्ट आपल्याला द्यायचा असेल आणि तो आपला पहिला आणि शेवटचा अटेम्प्ट ठरावा असं आपल्याला वाटत असेल, तर आजपासून तुम्हाला काय करायचं आहे, जानेवारी 27 पर्यंत इंटिग्रेटेड अप्रोच ठेवायचा आहे. यामध्ये सुद्धा मी 2 पार्ट मध्ये डिवाइड करेल त्याला, म्हणजे आजपासून ऑक्टोबर पर्यंत आणि पुढे मग नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, नोव्हेंबर टू जान, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. मग ऑक्टोबर पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ऑक्टोबर पर्यंत आपल्याला मुख्य परीक्षेचे असे विषय करायचे आहेत जे फक्त प्रिलिमला आहे, फक्त मुख्य परीक्षेला आहेत, जे प्रिलिमला नाही आहेत, ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं इंडियन सोसायटी असेल पेपर 1 मधलं आर्ट अँड कल्चर असेल, वर्ल्ड हिस्ट्री असेल, गव्हर्नन्स पेपर 2 मधलं गव्हर्नन्स असेल, IR असेल, ठीक आहे.
इथिक्स असेल, एसे रायटिंग असेल आणि तुमचा ऑप्शनल विषय. या सगळ्या गोष्टींची तयारी तुम्हाला कुठे करायची आहे? ऑक्टोबर पर्यंत. म्हणजे बघा आपल्याकडे किती कमी वेळ आहे. ठीक आहे. मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये काय करायचं आहे? तर तिथे असे विषय घ्यायचे आहेत जे मुख्य परीक्षेला पण आहेत आणि प्रिलिमला पण आहेत. बरोबर? म्हणजे ते कोणते आहेत? मग मॉडर्न हिस्ट्री आलं तुमचं, जिओग्राफी आलं, ठीक आहे, कोर पॉलिटी आलं, इकॉनॉमी आलं, ठीक आहे. तर हे जे 4 विषय आहेत, चालू घडामोडीचा अभ्यास तिथून सुरू करणे. मग तो अशा प्रकारे करणे. चालू घडामोडी खरं तर तुम्ही आजपासूनच केलं पाहिजे. ठीक आहे. पण ते करताना अशा प्रकारे इंटिग्रेटेड करायचं आहे की त्यातलं प्रीची फॅक्ट पण आपल्याला कळली पाहिजे आणि मुख्य परीक्षेचा अप्रोच पण आपल्याला कळला पाहिजे. ठीक आहे. आता हे जे विषय आहेत कोर सब्जेक्ट, ते कोर सब्जेक्ट आपल्याला इथे करायचे आहेत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये. मग ते करतानाच त्याची डेप्थ लेवल अशी ठेवायची आहे की ज्यामधून आपल्याला आन्सर रायटिंग सुद्धा करता आली पाहिजे आणि त्याचा प्रीचा क्वेश्चन पण कळला पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा तुमचं पीवायक्यू व्यवस्थित रीडिंग झालेलं असेल, अनालिसिस व्यवस्थित झालेलं असेल. ठीक आहे. याचा फायदा काय होईल? तुम्ही जेव्हा नेक्स्ट टप्प्यामध्ये जाल, इथे फेब्रुवारी ते मे या टप्प्यामध्ये जाल, तेव्हा तुमची फक्त रिव्हिजन, ऍडिशनल जे सब्जेक्ट असतील, सीसॅट असेल, जनरल सायन्स असेल किंवा प्री ओरिएंटेड करंट अफेअर्स असेल, ठीक आहे, तर त्याची तयारी प्लस याची रिव्हिजन आणि काय होणार आहे? टेस्ट. ठीक आहे. रेग्युलर टेस्ट, रिव्हिजन. इथे काय फोकस असला पाहिजे? रिव्हिजन प्लस टेस्ट आणि प्लस सीसॅट याची तयारी. ठीक आहे. जर आपण अशा प्रकारे इंटिग्रेटेड तयारी केली तर तुम्ही 100% लिहून घ्या की तुमचा 27चा अटेम्प्ट हा सक्सेसफुलच असणार आहे. तुमची प्रिलिम क्रॅक होणार आहे. ऑक्टोबर पर्यंत तुम्ही जेन्युइनली मेन्सची तयारी केलेली आहे, त्यामुळे तुमची मेन्स पण क्रॅक होणार आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात. ऍडिशनली कसं आहे, या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूची सुद्धा डे 1 पासून तयारी सुरू करायची आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, ठीक आहे, स्वतःमध्ये काही क्वालिटीज डेव्हलप करणं असेल, या सगळ्या गोष्टींची तयारी सुद्धा आपल्याला इथेच सुरू करायची आहे आत्तापासून. आता पुढची भयंकर मिस्टेक कोणती आहे? तर बघा, जसं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की विद्यार्थी नव्याने सुरुवात करतात तेव्हा काय करतात ते? तर अप्पावळवंत चौकात येतात किंवा मुखर्जी नगरला जातात आणि पुस्तकांचा ढिगारा, पुस्तकं विकत घेऊन येतात. ठीक आहे. आता जेव्हा मी पुण्यामध्ये काही विद्यार्थी मित्रांच्या किंवा मैत्रिणींच्या रूमवर जाऊन आले, तर मला एक गोष्ट आढळून आली की तिथे फक्त पुस्तकच नाही तर पीडीएफचा सुद्धा ढिगारा वाढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे झेरॉक्स सेंटर, याला काय म्हणतो आपण? झेरॉक्स सेंटर सिंड्रोम. जेव्हा आपण पीडीएफ म्हणण्यापेक्षा जे प्रिंटेड कॉपीज आहेत त्याचा ढिगारा. सॉरी. आणि दुसरं म्हणजे काय आहे? मटेरियल कलेक्शन सिंड्रोम. म्हणजे मार्केटमध्ये कुठलंही पुस्तक आलं तरी ते माझ्याकडे असलं पाहिजे, हा अट्टहास. आणि यामधून आपल्याला असं वाटतं की मी सगळं माझ्याकडे मटेरियल असेल तर मी अधिकारी होणार आहे, हा त्यातला भ्रम. यामुळे काय होतं की आपण फक्त मटेरियल कलेक्टर बनून जातो. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण इथे डेप्युटी कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर होण्यासाठी आलो आहोत, ना की डेटा कलेक्टर. ठीक आहे. ही सगळ्यात मोठी ब्लंडर मिस्टेक असते. यामुळे काय होतं, काय परिणाम होतात आणि कसं आपल्याला यश हुलकावणी देतं. आता आपण बघा, काही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये, सगळ्यांकडे अँड्रॉइड आयओएस मोबाईल असतात आज, त्यांच्याकडे 10 चॅनल असतात टेलिग्रामचे, जे त्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेले असतात, जॉईन करून ठेवलेले असतात. आता त्या चॅनलमध्ये रोज कोणी ना कोणी एखादी पीडीएफ टाकतं, तर मग आम्ही काय करतो? लगेच ती पीडीएफ डाउनलोड करतो, लगेच झेरॉक्सवर जातो आणि लगेच प्रिंट काढून आणतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, त्या ट्रॅपमध्ये आपण अडकत जातो. मग आपल्याला हेच कळत नाही, मी हे वाचू आज की हे वाचू की ही पीडीएफ वाचू, कोणाचं चांगलं आहे कोणाचं वाईट आहे. बघा, मटेरियल किंवा साहित्याचा महाविस्फोट आहे सध्या. तुम्हाला कुठलंही मटेरियलची कमतरता नाहीये. माहितीचा महाविस्फोट आहे, लक्षात घ्या. तुम्हाला महत्वाचं हे आहे की मी काय करणार आहे आणि मी किती करू शकतो, आपल्या क्षमता पण समजून घ्या. ठीक आहे. आणि मी किती गोष्टींची रिव्हिजन करू शकतो हे पण समजून घ्या थोडंसं. कारण तुम्ही जेवढा ढिगारा वाढवाल त्याचा सगळ्यात मेजर फटका कुठे बसणार आहे तुम्हाला? तर इथे.
तुम्ही रिव्हिजनच करू शकणार नाही. ठीक आहे, तुम्ही रिव्हिजन करू शकणार नाही. कारण काय होईल, तुम्ही एका विषयासाठी जर 10-10 पुस्तकं वाचली, 4-4 पुस्तकं वाचली, तर तो वाचण्यात जाणारा वेळ आहे. ठीक आहे, तो जो वेळ आहे त्यामुळे तुम्हाला रिव्हिजनसाठी मटेरियलच नाही रेडी होणार. आणि रिव्हिजनसाठी मटेरियल रेडी नाही झालं तर सगळ्यात मेजर फटका आपल्याला एक्झामच्या शेवटच्या महिन्यामध्ये बसतो. कारण का, एक्झामच्या शेवटच्या महिन्यामध्ये आपण जे वाचलेलं असतं ते वाचलेलंच असतं. अजून कोणीतरी ही पीडीएफ चांगली आहे, हे नोट्स चांगले आहेत, हे चांगलं आहे, घे रे, हे वाच म्हटलं की आपण ते घेतो. आणि त्यामुळे होतं काय की जे आपण केलंय ते सुद्धा रिवाइज नाही करू शकत आपल्याला, आणि अल्टिमेटली काय याचा परिणाम होतो, आपल्याला यश नाही मिळत. ठीक आहे, त्यामुळे एक गोल्डन रूल आज लिहून ठेवा तुम्ही, की 10 पुस्तकं एक वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचायचं आहे. एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही, आयोग हा कुठल्याही एका पुस्तकातून पेपर सेट करत नाही, तर आयोग हा सिलेबस नुसार पेपर सेट करतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही एक पुस्तक बेस बनवणं आणि त्या पुस्तका व्यतिरिक्त जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन कुठे असेल तर ती आपल्या नोट्स मध्ये लिहून काढणं. ठीक आहे, आणि आपल्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवत जाणं, हे फार महत्वाचं आहे रिव्हिजनसाठी. आणि तेव्हाच तुम्हाला यश मिळणार आहे. आपण काय करतो, द ऑफिसरच्या आपल्या इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम मध्ये बघा, आपण विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून त्यांनी नोट्स कशा काढल्या पाहिजेत याचं ट्रेनिंग देतो. ठीक आहे, नोट्स कशा काढल्या पाहिजे आपण चेकही करतो. आपले प्रत्येक फॅकल्टी विद्यार्थ्यांच्या नोट्स चेक करून त्यांना ते काय मिस्टेक करतात आणि त्या करू नयेत म्हणून कशा प्रकारे नोट्स काढल्या पाहिजेत हे सुद्धा त्यांना शिकवतात ते. ठीक आहे, आता पुढची महत्वाची मिस्टेक काय आहे, तर बघा, युपीएससी प्रमाणे जेव्हा एमपीएससी ही वर्णनात्मक झालेली आहे, तर जुन्या किंवा नवीन विद्यार्थ्यांमध्ये हे फार भीतीदायक किंवा असं वाटतं त्यांना की फार मोठं काहीतरी आभाळ कोसळलंय आमच्यावर. अरे, सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट, पहिलीपासून ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही उत्तर लेखन करूनच पास झालाय. ठीक आहे, पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही विसरायची नाही की मी उत्तर लेखन करूनच मला मार्क्स मिळाले. मग आपण आयोगावर का अविश्वास दाखवायचा? जर आपल्याला 12वीचे मार्क्स मान्य आहेत, 10वीचे मार्क्स मान्य आहेत, ग्रॅज्युएशन मधले मार्क्स मान्य आहेत, तर मग आपण आयोगावर अविश्वास का दाखवायचा? पहिला प्रश्न माझा. दुसरी महत्वाची गोष्ट, जर आता बघा इथे पहिला मुद्दा आहे ज्ञान विरुद्ध सादरीकरण. ज्ञान विरुद्ध सादरीकरण म्हणजे काय? आमच्याकडे बरेच विद्यार्थी येतात, मी मॅडम कंटिन्यू अभ्यास करतोय, 12-14 तास मी लायब्ररीत असतो, भरपूर अभ्यास करतो, माझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, तुम्ही मला आता काहीही विचारा मी लगेच तुम्हाला सांगू शकतो, पण माझा मेजर प्रॉब्लेम आहे मी आन्सर लिहायला बसलो की ब्लॉक होतो, मला शब्दच आठवत नाही, सुचतच नाही काय लिहायचं. तर अशा केसमध्ये बघा का असं होतं, कारण आपण प्रॅक्टिस केलेली नसते किंवा एक भीती, पूर्वग्रह मनामध्ये बसलेला असतो की नाही मी बेस्टच लिहीन. आता या ज्ञान विरुद्ध सादरीकरणचा अर्थ काय आहे, तर तुम्ही भरपूर अभ्यास केलाय, तुम्हाला सगळं क्लिअर आहे, तुमच्या डोक्यामध्ये सगळं नॉलेज आहे, पण ते परीक्षकापर्यंत पोहोचतंय का? नाही पोहोचत आहे. परीक्षक तुमचा चेहरा बघतोय का? नाही. परीक्षकाला तुम्ही माहिती आहात का? नाही. तुमची परिस्थिती माहिती आहे का? नाही. तो तुम्हाला पर्सनली ओळखतोय का? नाही. परीक्षकासमोर काय असणार आहे? फक्त तुमची उत्तरपत्रिका, आणि त्या उत्तरपत्रिकेवरून तुम्हाला मार्क्स मिळणार आहे आणि तुम्ही अधिकारी होणार की नाही ते ठरणार आहे. म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये जे साचलेलं नॉलेज आहे ते त्या परीक्षकापर्यंत पोहोचण्याचं एकमेव मार्ग कोणता आहे? उत्तर लेखन सराव. बरोबर, एकमेव मार्ग उत्तर लेखन आहे. त्या उत्तर लेखनावरच जर आपण प्रॅक्टिस नाही केली, त्याच्यावर विशेष भर नाही दिला, प्रेझेंटेशन किंवा मला छान सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे मला कसं लिहिता येईल यावर जर आपण फोकस नाही केला तर आपल्याला पोस्ट मिळेल का? हो, नाही मिळणार, लक्षात घ्या. त्यामुळे डे 1 पासून आपल्याला कंपल्सरी आन्सर रायटिंग करायचं आहे. ठीक आहे, पहिल्या दिवसापासून विद्यार्थी अभ्यास करत नाहीत. आता बरेच जण त्यांना हे सांगतात, अरे तू पूर्ण सिलेबस कव्हर करून घे, क्लास कंप्लीट कर,
तुझ्याकडे कंटेंट आला पाहिजे, मग तू नोट्स वाच, सगळी पुस्तकं वाचून घे आणि मग नंतर उत्तर लेखनाला सुरुवात कर. ही सगळ्यात मेजर ब्लंडर असते. म्हणजे कसं आहे माहितीये, आपण आज पहिलीमध्ये आहोत आणि आपल्याला 10वीची परीक्षा द्यायची आहे, तर आपण पहिलीपासून फक्त वाचतोय, अभ्यास करतोय का? मला 10वीमध्ये जाऊन उत्तरं लिहायची आहेत. लिहू शकाल का तुम्ही? स्वतःला प्रश्न विचारून बघा तुम्ही. हा, तुम्ही लिहू शकाल का? नाही लिहू शकणार. नाही लिहू शकणार. कारण तुम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणजे पहिलीमध्येच तुम्ही अक्षर गिरवली नाहीये. तुम्ही वळण दिलं नाही तुमच्या अक्षरांना. तुम्ही हळूहळू दुसरीमध्ये जाऊन त्याच्यावर थोडंसं ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऍड नाही केली. तिसरीमध्ये गेल्यानंतर अजून थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऍड नाही केली. असं करत करत 7वी 8वी पर्यंत जाईपर्यंत त्याच्यामध्ये डायग्राम, टेबल असं काही टाकायला शिकला नाहीत तुम्ही. ठीक आहे. तुमच्या रिप्रेझेंटेशनवर भर नाही दिला तुम्ही, तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. पहिल्या दिवशीपासून तुम्ही लिहिलं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिली 100 उत्तरं तुमची खराबच असणार आहेत. पहिली 100 उत्तरं खराबच असणार आहेत. पण पहिल्या उत्तरापेक्षा दुसरं उत्तर नक्कीच चांगलं असणार आहे, तिसरं त्याहून चांगलं असणार आहे. पण 101 जे उत्तर असेल ते तुम्हाला पोस्ट मिळवून देणार आहे. ते तुम्हाला पोस्ट मिळवून देणार आहे. त्यामुळे उत्तर लेखन हे मिस करायचं नाही. पहिल्या दिवशीपासून जे जसं जमेल तसं लिहायचं आहे आपल्याला. नाहीतर काय होईल, नाहीतर बघा परीक्षेच्या हॉलमध्ये आपल्याला थरका पडून जाणार आहे आपल्याला. मग काय होईल, मी भरपूर अभ्यास केलेला आणि मी एक्झामच्या दिवशीच जाऊन लिहिणार आहे. मग 20 प्रश्न लिहायचे असतात आपल्याला 150 शब्दात, 250 शब्दामध्ये. मग आपण काय करतो, आपल्याला आठवेल ते जे येईल तसं लिहित जातो. पहिल्या 3-4 प्रश्नांमध्येच काय होतं, आपला हात दुखायला लागतो, कारण आपल्या हाताला सवयच नाहीये लिखाणाची. आता एवढं कधी लिहिणार आपण? 3 तासामध्ये बसून पेपर कव्हर करायचा आहे, पण 3-4 प्रश्न लिहिल्यावरच हात दुखायला लागला, मग पुढे अवघड व्हायला लागलं. असं करत करत मग 4-5 प्रश्न सुटून गेले आपले. 4-5 प्रश्न एका पेपर मधले तुमचे सुटले, याचा अर्थ त्याच दिवशी त्याच क्षणी समजून जा तुम्ही की तुम्ही शर्यतीच्या बाहेर आहात, तुम्ही स्पर्धेच्या बाहेर आहात. ठीक आहे. तर आजच तुम्ही ठरवा की तुम्हाला ही मिस्टेक करायची आहे का की नाही करायची. जर नसेल करायची तर आज लेक्चर संपल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कराल, न्यूजपेपर घ्या, त्यातलं एखादं संपादकीय निवडा आणि त्या संपादकीय मधले 2 पॅरेग्राफ लिहून काढा. इथून तुमची लिखाणाची सुरुवात होईल. आहे तसं लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण लिहायला तरी सुरुवात करतोय आपण, कागद पेन घेऊन तरी बसतोय, हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत जाणार आहे की नाही. पण लिहा. ठीक आहे. आज हे कोण कोण करणार आहे मला चॅट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बघ, सगळ्यात महत्वाची आणि खरं तर सगळ्यात महत्वाची आहे ही, पण ज्याकडे विद्यार्थी आजकाल फार दुर्लक्ष करतात आणि त्यांना असं वाटतं की नाही, म्हणजे आम्हाला बरेच विद्यार्थी भेटतात किंवा फोनवर बोलतात, तर त्यांचं म्हणणं असं असतं, मॅडम मी 1-1.5 वर्षापासून तयारी करतोय, UPSC करतोय किंवा MPSC करतोय, पण मी सेल्फ स्टडी करतोय. ठीक आहे. बघा, 1-1.5 वर्षापासून सेल्फ स्टडी करतोय. मग काय करतोस बाबा सेल्फ स्टडी म्हणजे? तर त्यावेळी ते सांगतात की मी स्टेट बोर्ड वाचतोय, मी NCERT वाचतोय, मी 4-4 वेळा NCERT वाचलेत. बर, मग मी जेव्हा त्यांना विचारते की ओके 4-4 वेळा तुम्ही वाचला आहे, तर सिलेबस नुसार मला सांगशील का की कोणत्या NCERT तुला फार इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यामधून मेजर पार्ट कव्हर होतोय? नाही सांगता येत. बरं, जाऊ दे, तो मुद्दा पण राहू दे. तर त्याला असं विचारलं मी की समजा आता तू एवढा अभ्यास करतोय 1-1.5 वर्षापासून, तर मला एक गोष्ट सांग की पेपर 1, 2, 3, 4 मध्ये कोणकोणते विषय कशा प्रकारे आहेत. म्हणजे पेपर 1 मध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत, 2 मध्ये कोणते आहेत, 3 मध्ये कोणते आहेत. नाही सांगतायत. भले एक वेळ ते सांगता पण आलं. मग पुढचा प्रश्न असा असतो की वेटेज किती आहे. ते तर अजिबातच माहित नसतं, कारण आम्ही तयारीला सुरुवात केल्यानंतर NCERT आणि स्टेट बोर्ड आम्ही 6वी ते 12वी वाचतो. ठीक आहे. पण मग ते खरंच सगळ्या विषयांचे 6वी ते 12वी गरजेचे आहेत का? ते कसे वाचले पाहिजेत? नाही, आम्ही काय करतो, आम्ही स्टँडर्ड 6वीचं आज वाचतो, उद्या 7वीचं वाचतो, परवा 8वीचं वाचतो, मग हिस्ट्री आणि जिओग्राफी,
मग हिस्ट्री आणि जिओग्राफीचे एवढे पुस्तकं वाचायचेत मॅडम, मग आम्हाला तिथेच 4-4 महिने लागले. अरे पण हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही की त्याचं वेटेज किती आहे इकडे. हे तुम्हाला स्वतः कळणार आहे का? कळू पण शकेल. केव्हा कळेल? तुम्ही जेव्हा सेल्फ एरर, ठीक आहे, इथं जसं मी मुद्दा टाकला ट्रायल अँड एररचा सापळा. म्हणजे तुम्ही काय करता, पहिले 6 महिने एक टेक्निक ते करता, ठीक आहे. ते जर असं वाटलं की नाही नाही याच्यातून माझा काही अभ्यास होत नाहीये, मला काही लक्षात राहत नाहीये, मग पुढच्या 6 महिन्यामध्ये नवीन टेक्निक डेव्हलप करता आणि हा सापळा तयार व्हायला लागतो. कारण तुम्हाला सांगणारं कोणीच नाहीये, नाही हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. या सापळ्यामधून काय तयार होतं माहितीये? सेल्फ डाऊट. आपल्याला कॉन्फिडन्सच येत नाही कधी. सेल्फ डाऊट किंवा कधी कधी असं होतं ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स कारण आपल्याला असं वाटतं की मी याच्यामध्ये 4 वर्ष दिलेत. बघा, शब्द माझे समजून घ्या. मी याच्यामध्ये 4 वर्ष दिलेत म्हणजे मी अभ्यास केलाच असेल ना मॅडम, बघा मी पोस्टच घेऊन येतो. पण असं नसतं घडलेलं. तीच पुस्तकं फक्त लायब्ररीमध्ये बरेच विद्यार्थी असं करतात, समोर ठेवतात. तेच पुस्तके फक्त डोळ्याखालून जात असतात, डोळ्याखालून जात असतात, डोळ्याखालून जात असतात, पण आपण वाचत असतो. दॅट्स इट. बघा, वाचणे आणि स्टडी करणे यामध्ये फार फरक आहे, ठीक आहे. आणि त्याहूनही पलीकडे वाचणे, स्टडी करणे आणि आयोगाच्या अपेक्षाप्रमाणे स्टडी करणे यामध्ये तर अजून फरक आहे. आता आपण काय करतो, आपण आपल्या चुकांमधून शिकत जातो. मग यामध्ये वर्ष वाया जातात, ठीक आहे. यामध्ये वर्ष वाया जातात आणि वर्ष वाया जातात त्याचबरोबर काय होतं, आई वडिलांचा पैसाही वाया जातो. आई वडिलांचा पैसाही वाया जातो आणि उमेदीची वर्ष पण वाया जात असतात, ठीक आहे. पण त्याची व्हॅल्यू आपल्याला फार लेट कळते, ठीक आहे. मग तरीही आम्ही ठाम असतो की नाही, आम्हाला मार्गदर्शकाची गरज नाही. मार्गदर्शकाची गरज नाही. म्हणजे हे असं झालं ना की मी हिमालय चढण्याचं स्वप्न बघतोय, हिमालय सर करायचं आहे मला, पण मला कोणताही मार्गदर्शक नको आहे. कारण का, मी माझ्यानुसार माझ्या पद्धतीने हिमालय सर करणार आहे. लवकर करू शकाल? कदाचित एज बार होऊन जाल हिमालय सर करेपर्यंत. तुम्ही तुमच्या ताकदीवर फक्त विसंबून नाही राहू शकत. तुम्हाला कोणीतरी तिथे गाईड लागेल की नाही, सांगणारा की असं नाही, असं करायचं, अशा प्रकारे करायचं. तेव्हा आपल्याला कदाचित यश लवकर मिळेल. आणि हीच सगळ्यात मेजर मिस्टेक असते विद्यार्थ्यांची. आता जसं पहिले 4 मुद्दे मी डिस्कस केले, ठीक आहे, ते डिस्कस केल्यानंतर सुद्धा PYQ आणि सिलेबसचे अनालिसिस मी सांगितलं, हो आम्ही करतोय. मग आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो, अरे घेऊन ये रे, कसं करतोय बघूया. मग जेव्हा आम्ही बघतो, सरप्राइझिंग असतं की अरे काय केलंय तुम्ही. म्हणजे तुम्हाला कोणीतरी सांगितलं पण पाहिजे ना, हे असं नाही असं केलं पाहिजे, ठीक आहे. तर हे सांगणारा तुम्हाला एक मार्गदर्शक असला पाहिजे. आणि मार्गदर्शकाची भूमिका तुमच्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट असते. कारण या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला अपयशाला सामोरं जावं लागतं. त्यावेळी तुम्हाला मॉरल सपोर्टची गरज असते. तुम्ही न हारता पुन्हा लढलं पाहिजे यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणारी व्यक्ती हवी असते, बरोबर. तुम्हाला जी कन्सेप्ट कळत नाहीये ती समजावून सांगणारी व्यक्ती हवी असते, ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे सिलेबस व्यवस्थित कव्हर करून तुम्ही लिहिलेली उत्तरं त्या आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे लिहिताय का, ती व्यवस्थित चेक करून घेतली पाहिजे, ती तुमच्याकडून लिहून घेतली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींसाठी बघा, तुम्हाला एक मेंटॉर आवश्यक आहे. एक मेंटॉर आवश्यक आहे, ठीक आहे. आता यामध्ये बघा, इथे कसं आहे, म्हणजे फक्त मला माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. म्हणजे मी इथं अजून एक उदाहरण देईल की तुम्हाला पोहता येत नसेल तर तुम्ही काय केलं की तुम्ही पोहण्यावर भरपूर पुस्तकं वाचली आणि मग तुम्हाला असं वाटलं की नाही, मी भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत त्यामुळे मला एक्झॅक्टली माहितीये कसं पोहायचं आणि काय करायचं, ठीक आहे. पण तुम्ही पाण्यात उडीच नाही मारली. बघा, तुम्ही पाण्यात उडीच नाही मारली. तुम्ही पाण्यात उडीच नाही मारली तर तुम्हाला पोहता येईल का? नाही येणार. म्हणजे तुम्हाला फक्त माहितीच्या आधारावर तुम्हाला यश प्राप्त करता येईल का? नाही येणार, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पाण्यात उडी मारावीच लागेल. आणि पाण्यात उडी मारल्यानंतर असं होऊ शकतं ना की तुमचं जे थिअरॉटिकल नॉलेज आहे तिथं प्रॅक्टिकली थोडंसं डिफिकल्ट आहे एक्झिक्यूट होणं.
मग तिथे काय होईल, तिथे तुम्हाला एखादा गाईड लागेलच की नाही पाण्यात उडी मारल्यानंतर. इथे असं नाही, असं जायचंय, इथे धोका आहे, इथं अशा प्रकारे जा, इकडे टर्न कर, ठीक आहे, असे हातपाय मार, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे. बुडताना तुम्हाला वाचवणाऱ्या कोणीतरी पाहिजे की नाही. त्यासाठी तुम्हाला मेंटॉर आवश्यक आहे, लक्षात घ्या. मेंटॉरची भूमिका तुमच्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट असते. मग भले तो तुमचा भाऊ बहीण असेल, तुमचे आई वडील असतील, तुमचे मित्र परिवारातले कोणी असतील, कोणी अधिकारी असतील किंवा कोणी शिक्षक असतील, पण तुम्हाला मार्गदर्शक आवश्यक आहे. पण तो मार्गदर्शक असा पाहिजे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की माझी फॅमिली माझी सपोर्ट सिस्टीम आहे आणि त्यामुळे मी अधिकारी होणार आहे, पण फॅमिलीमध्ये कोणीच अधिकारी नाही आणि कोणीही स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली नाहीये. अशा वेळेला तुम्ही खरंच होऊ शकाल का अधिकारी? प्रत्येकाची फॅमिलीच ही सपोर्ट सिस्टीम असते आणि ती असलीच पाहिजे. पण आपण ज्या क्षेत्रामध्ये उतरतोय त्या क्षेत्रामधील तज्ञ व्यक्ती तुम्हाला गाईड करणारी हवी, आणि जी अशा प्रकारे गाईड करेल तुम्हाला. म्हणजे असं नाही की मी आज आलीये, मी तुम्हाला एक सेशन दिलं आणि तुम्ही वर्षभर अभ्यास करा. तुम्हाला तो मेंटॉर सतत तुमच्या बरोबर कंटिन्युअस असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फायदा होणार आहे. कारण तुम्ही डे बाय डे ज्या ऍक्टिव्हिटीज करताय त्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या चेक करून देणं, म्हणजे जे काही आन्सर्स असतील, जे नोट्स मेकिंग असेल, ठीक आहे, डाऊट क्लिअरिंग असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे डे बाय डे. कधीतरी 6 महिन्यातून एखाद्या शिक्षकांना जाऊन भेटलो म्हणजे आपले सगळे डाऊट क्लिअर होतात असं होत नाही, लक्षात घ्या, असं होत नाही. त्यामुळे हे सेल्फ स्टडीच्या ट्रॅप मधून बाहेर या आधी, ठीक आहे. लवकर यश पाहिजे असेल तर सेल्फ स्टडीच्या ट्रॅक मधून बाहेर या. दुसरी गोष्ट, मेंटर कसा असला पाहिजे याचेही काही क्रायटेरिया समजून घ्या. म्हणजे इथे आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा असं होतं की इथेच तयारी करणारे काही सिनियर विद्यार्थी असतात, मग ते जे काही सांगतात त्या पद्धतीने विद्यार्थी पुढे आपली स्ट्रॅटेजी करायला लागतात. पण लक्षात घ्या, एक गुड मेंटर असा असतो की जो त्याच्या चुकांमधून त्याने स्वतः शिकलेला आहे कदाचित, किंवा त्याचा ग्राफ जो आहे तो वरती जात आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्या चुकांमधून तो शिकलेला असला पाहिजे आणि तो सुधारणा करत असला पाहिजे, किंवा त्याचं ट्रॅक रेकॉर्ड वरती जाणार असलं पाहिजे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट महत्वाची, जर शिक्षक असतील तर ते शिक्षक तुम्ही कम्पॅटेबल असला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा, ठीक आहे, आणि बरेच अधिकारी घडवलेला असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ना कसं आहे की ट्रस्ट फॅक्टर राहणार नाही, ठीक आहे. म्हणजे कसं आहे, आम्हाला प्रश्न पडतो ना, आता इतके क्लासेस आहेत, आम्ही कसा विश्वास ठेवायचा, कशी तयारी करून घेतात, सगळेच असं सांगतात, तर डोळसपणे विचार करा, ठीक आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही मेंटॉरची निवड करा नक्की. आता द ऑफिसरची भूमिका आणि आमची बॅच कशी आहे बरं बघा. वाय द ऑफिसर म्हणजे बेसिकली आम्ही काय करून घेतो, तर आम्ही बघा, जो इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम आहे त्या इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम मध्ये पूर्ण इंटिग्रेटेड तयारी तुमची करून घेतो 1 वर्षामध्ये. दररोज 4 तास लेक्चर असतात तुमचे. 4 तासामध्ये सलग आपण 2-2 विषय घेतो, ठीक आहे. म्हणजे कुठलाही असं नाही होत की या आठवड्यात 4 वेगळे विषय आहेत, पुढच्या आठवड्यात 4 वेगळे विषय आहेत, नाही. आपण दररोज 2 विषय कंटिन्युअस घेतो जोपर्यंत ते संपत नाही. त्या लेक्चरमध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेतो. आपला पूर्ण जो दृष्टिकोन आहे तो पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू एकत्रित तयारी. पहिल्या दिवशीपासून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण सुरू होते इथे. म्हणजे आपण अभ्यासाव्यतिरिक्त काही अवांतर वाचनाचीही सुरुवात करतो यामध्ये, जेणेकरून काय होतं की विद्यार्थ्यांकडे त्यांची मतं तयार करण्यासाठी अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन कलेक्ट व्हायला लागते, ठीक आहे. आणि त्यामुळे मग काय होतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑटोमॅटिक सुरुवात होते. पूर्व आणि मुख्य परीक्षेची व्यवस्थित तयारी करून घेतो. जानेवारीपर्यंत तुमचा मुख्य परीक्षेची तयारी राहते आणि मग फेब्रुवारी पासून प्रिलिमची तयारी राहते. ऑल टेस्ट वगैरे यामध्येच घेतो आपण सगळ्या गोष्टी करून. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेतो आपण याच्यामध्ये. तुम्हाला कंपल्सरी डेली एक क्वेश्चन लिहायला दिला जातो प्रत्येक लेक्चर नंतर. तो तुम्ही लिहायचा असतो, तुमच्या शिक्षकांना सबमिट करायचा असतो आणि ते शिक्षक व्यवस्थित तुम्हाला ते चेक करून देतात आणि त्याच्यावर तुमच्याशी डिस्कस पण करतात. 1-to-1 पर्सनल मेंटोरिंग सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, अचूक आणि मोजक्या अशा मायक्रो नोट्स पण देतो आपण, प्रिंटेड नोट्स प्लस PDF नोट्स, ठीक आहे. म्हणजे दोन्हीही आपण प्रोव्हाइड करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना अगदी पुस्तकांच्या ढिगाऱ्यामध्ये अडकण्याची गरज पडू नये
आपण काय करतो, रेफरन्स मटेरियल एक एक यूज करायला सांगतो प्रत्येक विषयासाठी आणि आपल्या नोट्स, आपल्या पीपीटी नोट्स, पीडीएफ नोट्स या सगळ्या इंटिग्रेटेड पद्धतीने तुम्हाला मोर दॅन इनफ असतात. 1-to-1 पर्सनल मेंटरशिप मध्ये आपण ऍडिशनल अजून एक गोष्ट करतो. जसं तुमचं अभ्यास महत्वाचा असतो तशीच अजून एक महत्वाची गोष्ट असते फिजिकल आणि मेंटल हेल्थ. तर तो पूर्ण सपोर्ट आपण इथून देतो. फिजिकल आणि मेंटल हेल्थवर तुम्ही काम केलं पाहिजे. डे 1 पासून तुम्ही फिट राहिला पाहिजे, तेव्हाच तुम्ही सक्सेसफुली लवकर यश संपादन करणार आहात. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे यामध्ये की तुमचं पर्सनॅलिटी असेसमेंट. तुम्ही एनरोल केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वॉट अनालिसिस करून घेतो. म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे आधी. स्वतःच्या क्षमता काय आहेत, कशा प्रकारच्या आहेत, विकनेसेस काय आहेत आणि त्याला ओव्हरकम कसं करायचं आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथे करून घेतो, पर्सनॅलिटी असेसमेंट करून घेतो आणि मगच तुमच्या जर्नीची सुरुवात होते खऱ्या अर्थाने. याच बॅचमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला एनरोल केल्यानंतर स्टेट बोर्ड एनसीईआरटी फाउंडेशन घेतो आपण. स्टेट बोर्ड एनसीईआरटी फाउंडेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये इन केलं जातं, जेणेकरून तुम्हाला आधी तुमचं कन्सेप्ट क्लिअर असावेत, विषयांची ओळख चांगल्या प्रकारे व्हावी. स्टेट बोर्ड एनसीईआरटी मध्ये सुद्धा आपण आन्सर रायटिंग करून घेतो. म्हणजे पहिल्या दिवशीपासून तुम्हाला आन्सर रायटिंग आहे, फक्त त्या स्टेजेस बदलतात. स्टेट बोर्ड एनसीईआरटी मध्ये अगदी स्ट्रेटली तुम्हाला क्वेश्चन्स असतात कन्सेप्टवर, ते तुम्हाला लिहायचे असतात. मग जेव्हा मेन कोर्स सुरू होतो तिथं थोडीशी डिफिकल्टी लेवल कमी असते आणि आन्सर रायटिंग सुरू होते. आणि याच बॅच मध्ये तुम्हाला ऍडिशनल एक बेनिफिट आहे, जो तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंग प्रोग्राम फ्री मिळणार आहे. तर त्या मेन्स आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स दिले जातात आणि त्याचं आन्सर रायटिंग करून घेतलं जातं, इव्हॅल्युएशन प्रॉपर करून घेतलं जातं आणि तुमच्या या सगळ्याच्या मीटिंग 1-to-1 होतात. लक्षात घ्या, आमच्या शिक्षकांबरोबर. आता जसं मी म्हटलं की तुम्हाला या बॅचचा फायदा कसा होणार आहे, तर बघा 1 year इंटिग्रेटेड पूर्ण बॅच आहे. आमच्या नावामध्ये द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर आहे. म्हणजे द ऑफिसर अकॅडमी नसून द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर का ठेवलं असेल आम्ही, तर आमचा मेजर फोकस हा इव्हॅल्युएशन आणि मेंटरशिपवर आहे. कोचिंग तर आहेच आहे, आम्ही कोचिंग किंवा क्वालिटीशी कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज न करता पूर्ण कंटेंट आपण तुम्हाला डिलिव्हर करतो. ठीक आहे, मग ते लेक्चर्स असतील, पीपीटी नोट्स असतील, पीडीएफ असेल, ठीक आहे, करंट अफेअर असेल किंवा तुमच्या प्रिंटेड नोट्स असतील. ठीक आहे, प्लस तुम्हाला मेंटरशिप आणि इव्हॅल्युएशन रेग्युलरली तुमचं करून घेतलं जातं. आता या बॅच मध्ये तुम्हाला ऍडिशनल म्हणजे 29 तारखेपर्यंत तुम्हाला 10% फ्लॅट ऑफ मिळणार आहे जर तुम्ही 29 तारखेपर्यंत रजिस्टर केलं तर. आणि तुम्हाला 25,000 रुपयांची म्हणजे जी आपली स्वाध्याय आन्सर रायटिंग प्रोग्राम जो आहे त्याची फीस 25,000 आहे आणि तो प्रोग्राम तुम्हाला या बॅच सोबत फ्री मिळणार आहे. तो प्रोग्राम तुम्हाला या बॅच सोबत टोटली फ्री मिळणार आहे, पण तुम्हाला 29 तारखेपर्यंत यामध्ये रजिस्टर करावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर नक्की चॅट बॉक्स मध्ये विचारा. तुम्ही आजच ठरवा की मी या चुका करणार नाही, मला प्रॉमिस करा आणि तसं प्रॉमिस चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा की मी आज आत्तापासून या चुका करणार नाही आणि या चुका ऑलरेडी मी पेपरमध्ये लिहून घेतलेल्या आहेत किंवा वहीमध्ये लिहून घेतलेल्या आहेत आणि मी ह्या कायम समोर ठेवेल की ही मिस्टेक मी करणार नाही, असं मला प्रॉमिस हवे तुमच्याकडून. आणि तुमच्या अभ्यासाच्या तयारीला सुरुवात करा मग. ठीक आहे, आणि या पूर्ण जर्नीमध्ये एक लक्षात ठेवा, द ऑफिसर आणि द ऑफिसरची संपूर्ण टीम तुमच्या बरोबर ऑलवेज राहणार आहे. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क करा कॉल करून. या तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये द ऑफिसरची टीम 100% तुम्हाला मदत करण्यासाठी आणि तुम्हाला गाईड करण्यासाठी रेडी आहे. पण तुमची तयारी आहे का 100% या पूर्ण प्रवासामध्ये स्वतःला झोकून देऊन तयारी करण्याची? जर तुमची तशी तयारी असेल तर नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि द ऑफिसरच्या टीम बरोबर तुम्ही अभ्यास करू शकता आणि यश मिळवू शकता. तुम्हाला अजून काही डाऊट्स उरले असतील तर ते डाऊट्स नक्की विचारा, आम्हाला फोन करून किंवा चॅट बॉक्स मध्ये विचारा. ठीक आहे, धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.